कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। मागील काही दिवसांपासून कशेडी घाटामध्ये बोगदा मार्गे वाहतूक सुरळीत असताना शनिवारी दुपारी बोगद्याजवळ पोलादपूर तालुक्यातील भोगाव हद्दीत गर्डर टाकण्याचं काम सुरू असल्यानं कशेडी बोगद्यामार्गे शनिवारी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती आणि जुन्या कशेडी घाटातून वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती। त्यामुळे नागरिकांना वळसा घालून जावे लागत होते। आज सकाळी कशेडी बोगद्यातील वाहतूक सुरू करण्यात आली असून एका बोगद्यातून दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांचा वेळ देखील वाचणार आहे। तसेच दुसऱ्या बोगद्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे। शनिवारी दुपारी कशेडी बोगदा हा भोगाव हद्दीमध्ये बंद करण्यात आला होता। त्यामुळे जुन्या मार्गावरून कशेडी घाटातून ही वाहतूक सुरू होती। मात्र आज सकाळपासून कशेडी बोगदा हा पुन्हा सुरू करण्यात आला असून गर्डर टाकण्याचे काम जवळपास पूर्ण झालेले आहे। त्यामुळे बोगदा सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता बोगद्यातून प्रवास सुरू असल्यामुळे नागरिकांचा वेळ देखील कमी झालेला आहे व प्रवास देखील सुखकर होत आहे। एका बोगद्यामधून दोनही बाजूची वाहतूक ही सुरळीतपणे सुरू असून या ठिकाणी रस्त्याचे काम देखील मात्र युद्ध पातळीवर सुरू आहे। देवेंद्र दरेकर, रायगड।